पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। रामकृष्ण हरी मावळे, मी या ठिकाणी आहे चर्चगेट स्थानकामध्ये आणि चर्चगेट स्थानकामध्ये पुन्हा एकदा विठुरायाचा गजर चालू आहे। संत सेवा भजन मंडळाच्या माध्यमातून ही वारी या ठिकाणी आलेली आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं वारी नियोजन आहे। काय सांगाल की आज संत सेवा भजन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आषाढी एकादशीचं नियोजन केलेलं आहे? सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था आणि पश्चिम विभागाचे रेल्वे प्रशासन विभाग त्याच्यामध्ये लोकाधार समिती त्याचप्रमाणे मोटरमॅन मॅनेजर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले 17 वर्षापासून हा आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा संपन्न होत आहे। पश्चिम विभागामधल्या एकूण 133 दिंड्या ज्या आहेत या ठिकाणी येतात। पंढरपुराला जे वारकरी जाता येऊ शकत नाही कामानिमित्त ते या ठिकाणी येऊन आपला आनंद हा व्यक्त करत असतात। हा आनंद आज एकंदर बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून सर्वप्रथम पंढरपूरहून जी आणलेली आहे विठ्ठलाची मूर्ती याचं मिरवणूक करण्यात आली। त्यानंतर त्याचं पूजन आरती आणि आता रिंगण सोहळा सुरू आहे। असं दिवसभराचं नियोजन आहे। काय सांगाल की गेले सातत्याने रेल्वे प्रवासी मंडळ किंवा रेल्वे प्रशासन सहकार्य करत आहे, रेल्वे प्रशासनाचे कसे आभार माना? प्रथमतः आषाढी एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना प्रवाशांना आमच्या हितचिंतकांना आणि रेल्वे प्रशासनाला शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि आज गेली 58 वर्षाची जी परंपरा आहे जी भजनाची त्याच्यातून ह्या ज्या दिंड्या येतात खरोखरच हे एवढं रेल्वे प्रशासन आणि आताचं मंत्रिमंडळ असू द्या किंवा प्रशासन असू द्या खरोखरच खूप उत्तम सहकार्य या भजन सेवेला लाभतंय। आणि प्रवास करणारे त्यांना सुद्धा दिंडी संदर्भात किंवा आषाढी एकादशी संदर्भात काय सांगाल? रेल्वेच्या ह्या ज्या संदर्भात ज्या समस्या पूर्वी ज्या होत्या त्या समस्या आता निर्माण तशा नाही आहेत आणि सगळं पूर्णतः सरकारचं लक्ष या वारकऱ्यांवरती दिंड्यांवरती आणि आजची जी मदत आहे ते प्रथमतः मी आभार मानतो सीएम साहेबांचा जो स्टाफ आहे त्याच्यावर वारकरी मंत्रालयाचा वारकरी संघ आहे त्याच्यानंतर काही मंडळी मोठी मंडळी आहेत यांनी पूर्ण नियोजन म्हणजे लाडू असतील केळी असतील अल्पोहार बाकीचा सगळा आणि रेल्वेची जी काही मंडळ आहेत त्यांनी खूप चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आहे आणि आमचं सहकार्य नेहमीच असतं। या ठिकाणी सीएम साहेबांचे शिवे साहेब आणि दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरोखर बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, खूप चांगला आनंद घेत आहेत आणि बरं वाटतंय। धन्यवाद। आपण पाहू शकता की या ठिकाणी अखंड दिंडी भरलेली आहे, संपूर्ण दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। अखंड वेस्टर्न रेल्वेमधले जे प्रवासी आहेत ते संपूर्ण प्रवाशांचा सुद्धा या ठिकाणी एक दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं नियोजन सुद्धा तशा पद्धतीने महिला मंडळापासून बालमित्र मंडळ सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। कामावर जाणारा व्यक्ती हा सकाळी दिंडीत गेल्याशिवाय मी परतणार नाही असं सुद्धा या ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे। कारण पाहू शकता या ठिकाणी मृदुंगाचा ताल सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता की जोरदार मृदुंगाने ताल धरलेला आहे आणि छान पद्धतीचं आजचं आषाढी एकादशीचं वातावरण ऑलिवर झालेलं आहे। कॅमेरामॅन तुषारसह मी दीपक मांडूकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, मुंबई।